नाशिकमध्ये गोदावरी नदीच्या तीरावर अनेक छोटी मोठी मंदिरे आहेत, पण तिथूनच अवघ्या 5 मिनिटांच्या अंतरावर असलेले पंचवटी येथील काळाराम मंदिर इतिहास प्रसिद्ध आहे. पेशव्यांचे सरदार रंगराव ओढेकर यांनी हे मंदिर इसवी सन 1782 मध्ये बांधले. मंदिराची संपूर्ण बांधणी काळ्या पाषाणात करण्यात आली असून मंदिरातील श्रीरामांची मूर्तीही काळ्या दगडातलीच आहे. म्हणूनच या मंदिराला काळाराम मंदिर असे म्हणतात. मंदिरात प्रवेश करण्यासाठी 14 पायऱ्या आहेत. या पायऱ्या श्रीरामांच्या 14 वर्षांच्या वनवासाच्या स्मरणार्थ बनवण्यात आल्या आहेत. हे मंदिर 84 खांबावर उभारलेले आहे. मानवी जन्म मिळण्यासाठी 84 लक्ष योनीतून प्रवास करावा लागतो, याचे ते प्रतीक मानले जाते. गर्भगृहात प्रभू श्रीराम, सीता आणि लक्ष्मण यांच्या काळ्या पाषाणातील अत्यंत सुंदर आणि देखण्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेर हनुमान श्रीरामांच्या आदेशाची वाट पाहत उभे आहेत. अशी सुंदर कल्पना येथे साकार करण्यात आली आहे. म्हणून तुम्ही कधी नाशिकला गेलात तर या इतिहास प्रसिद्ध काळाराम मंदिराला नक्की भेट द्या.